अक्षय तृतीयेच्या पावन निमित्ताने तपोवन परिसरातील श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमात भक्ती, अध्यात्म आणि धार्मिक कार्यक्रमांची भव्य मेजवानी आयोजित करण्यात आली असून या आध्यात्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। या निमित्ताने सामूहिक जप ध्यान, सत्संग, ज्ञानदान तसेच शिवपंचायतन पूजन यासारख्या विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे निकटवर्ती शिष्य म्हणून ओळख असलेले ख्यातनाम प्रवचनकार शिवभक्त परायण भाऊ पाटील यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रवचनात भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। या प्रवचन सोहळ्यात भाऊ पाटील यांनी भक्तांचे महत्त्व विशद केले। भक्त व्हा याचा अर्थ विभक्त होऊ नका, बरोबर? साधी गोष्ट, भक्त व्हा। आपल्याला विभक्त व्हायची घाई आहे। भक्त व्हा म्हणजे जोडले जाणे, विभक्त म्हणजे वेगळं होणे। सद्गुरूंच्या दिव्य मंत्रांतराने संस्कार झालेला हा आपला जन्म आता त्यांच्याशी असं जोडलेला ठेवा। विभक्तीची संकल्पना स्वप्नात नको यायला। भक्त याचा अर्थ खूप जोडलेला विकासांत, पण घेतात एक, करतात एक आणि परिणाम म्हणतात। सद्गुरूंच्या नावाशी जोडले गेले नाही। असे काही महाभाग पाहिले की सद्गुरूंच्या नावापेक्षा आपली नावं मोठी करायला निघाली। हे विभक्तीकरण आहे, हे वेगळेपण आहे, ही वेगळी चूल आहे। आणि गुरूंच्या नावापासून वेगळा, गुरूंच्या तत्वापासून वेगळा, गुरूंच्या उपदेश अंशापासून वेगळा, गुरूंच्या बोधापासून वेगळा, गुरूंच्या संस्कारापासून वेगळा, गुरूंच्या शिकवणीपासून वेगळा, गुरूंच्या सत्कार्यापासून वेगळा, गुरूंच्या प्रकल्पनापासून तो वेगळा झाला। त्याचा काहीच उपयोग नाही। भक्त वांगले जोडले जा, जोडले पाहिजे, विभक्त नाही व्हायचं। तुम्हाला आता दिली माळ, तुम्हाला दिला मंत्र, तुम्हाला दिली जप साधना, तुम्हाला दिली आचार प्रणाली, तुम्हाला दिली विचार प्रणाली, तुम्हाला दिले संस्कार आणि तुम्हाला दिले बाबाजींनी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून सारभूत केलेल्या अनेक स्तोत्रांचं, मंत्रांचं संकलितीकरण ती म्हणजे नित्यनिधी ती तुमच्याकडे दिली। पश्चिमेला सूर्य उगवलाय कदाचित, पण आयुष्यात किमान विधीचं पठण सकाळी झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका। त्याच्यासाठी आजारपण असेल, क्षमा, देवाने क्षमा केली आहे, 50% नियम करा। जास्त दुखत असेल 100% तुम्ही खाडा करा। काही घरात विकार आहे, बाळांपण आहे, काही सुतक आहे, भाऊबंधांचे घरचं आहे, काही आपत्कालीन आहे, महापूर आहे, करोनासारखा रोग आहे, त्यावेळेस काही टक्के मागे पुढे होईल। पण प्रकृती चांगली आहे, व्यवस्था चांगली आहे, समोरची वातावरण निर्मिती चांगली आहे आणि आळस आला म्हणून जर तुम्ही किमान 3 दिवस जर विधी म्हटली नाही, फक्त 3 सांगतो मी, ऐका, काही टाळ्या वाजणार, ऐका फक्त। शास्त्र सांगतंय 3 दिवस जर गुरूंच्या नियमात खंडन पडलं, सलग विधी पठणामध्ये असेल, मंत्र जपात असेल, तर तुम्ही जे स्वीकारले असेल त्यात सलग 3 दिवस कारणाशिवाय खंड पडला तर गुरूची हत्या केल्याचं पाप आहे। तुमचा खंड झाला असं नाही, गुरूंचा खंड केला तुम्ही, गुरुला खंडित केलं तुम्ही। गुरूंच्या उपदेशाचं खंडन, मंत्राचं खंडन, तंत्राचं खंडन, साधना क्रमाचं करून, परंपरेचं खंडन आणि त्यांच्या आज्ञेचं खंडन, ही त्यांची हत्या केल्यासारखं आहे। आणि म्हणून कृपा करून असं करू नका। एकदा वचन दिलं, मागच्या वर्षी याच सभागृहामध्ये 2200 मुलं बसतील जपाला आणि मौन सोडताना आम्ही विचारलं की आता आम्ही मौन सोडून, बाबा तुमचं मौन सोडून आशीर्वाद देतील, आता प्रसाद घेऊन घरी जायचं आहे, जाताना आम्हाला काही दक्षिणा द्या। कोणी पर्स काढली, कोणी पाकिट काढली, कोणी पिशवी काढली, कोणी बॅग काढली, म्हणजे ते नको आहे, आम्हाला पैसे नको आहे। मग आम्हाला किमान असे एक वचन द्या की पुढच्या वर्षी येताना प्रत्येकाने कमीत कमी
2 जण नवीन अनुष्ठानाला बसण्यासाठी आणू असं वचन मागितलं आणि बहुतेक 2000 लोकांनी इथं बसलेल्या जपाच्या आम्हाला हात वर करून टाळ्या वाजून आश्वासन दिलं की आम्ही आणू म्हणून. 2000 लोकांनी 4000 आणायचे म्हणजे इथं 6000 पाहिजे होते. आज किती आहे? हे खंडन का पडलं? ही त्रुटी का पडली? हा अक्षर अपराध का घडला? कुठेतरी काहीतरी झाले गडबड. वायर भेद झाली, वायर झळाली, वायर विसरली, वायर ढिली झाली. श्रद्धेची, भक्तीची, विश्वासाची लक्षात घ्या. आणि प्रापंचिक समस्यांसाठी भक्तीची वायर खंडन करणं याच्या इतका द्रोह गुरूंचा कोणी केलाच नाही. भगवंताला भक्ती आवडते. कशी आवडते? हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते. मरुनी जाईल तुझ्या रूप नामावरून, माझ्या चक्रपाणी शूलपाणी माय बाप्पा ही निष्ठा. पोरख्या नाहीये भक्ती. टाइमपास नाही करायला तुम्ही आलायचं. निश्चयाचे बळ का म्हणे तेच फळ. लक्षात घ्या मी काय सांगितलं. भक्त तोच जो विभक्त नाहीये. त्याच्यासाठी आचार प्रणाली, विचार प्रणाली आणि साधना क्रमाची सातत्यता प्राणापारणीकडे जपायची असते. आणि लक्षात घ्या, जीवन त्याचं धन्य आहे. ज्यानं देव गुरुदेवांसाठी प्राण गेला तरी चालेल, पण खंडन होऊ देणाऱ्या सेवेत याला म्हणतात देवासाठी प्राणार्पण करणारा आणि देशासाठी प्राणार्पण करणारा. याच्या इतका भाग्यवान जगात कोणी नाही. म्हणून जय जवान जय किसान. देवासाठी करा, देशासाठी करा. बाकीच्याने काहीच अर्थ नाही, काहीच अर्थ नाही, किंचित सुद्धा अर्थ नाही. देशासाठी तर आपण नाही जाऊ शकत, पण किमान हा देश त्यांनी घडवला, हा देश त्यांनी उभा केला, हा देश त्यांना आवडतोय त्या भगवंताला प्रिय असलेल्या भारताच्या पुण्यभूमीमध्ये भगवंताला अपेक्षित असलेल्या परमार्थ प्रवणतेचं तरी संरक्षण करा. नाही तो काही उपयोग नाही. लक्षात घ्या. नाही तर होतं काय करतो एक आपण अंबादास म्हणतो भक्तीचा तो मार्ग दिला आम्हाला.
पुण्य महापुरुषांकडून बाबाजी वैष्णव दीक्षा तुळशीमाळ घेतली. काय नाव त्यांचं बाबा? लक्ष्मण भाऊ वाघणेकर, अमरावतीकडचे होते, जो महाराष्ट्र परंपरातले. आणि सांगितलं कमीत कमी पंढरपूरची आणि आनंदीची वारीकडे दरवर्षी करावं लागेल आयुष्यभर. आपल्यासारखा 10 करतो त्या करशील? हो हो. नाही, आपल्याला आपल्या क्षमतेची, आपल्या तब्येतीची, किमान आपल्या परिस्थितीची जाणीव पाहिजे. बाबाजीने हात जोडले, प्रकृती स्वास्थ्य चांगलं आहे तोपर्यंत करेल. आणि ते हसले, म्हणाले ठीक आहे. कारण काय झालं, पुढे बाबाजी तपश्चर्या गेले. करंजगावच्या शेठच्या मनात बाबाजींना मजूर म्हणून काम करावं लागलं. कारण बाजीराव पाटील चुलते बाबाजींचे, 5 गावचे पाटील, 100 एकर जमीन असूनही परमार्थाच्या विरोधी असल्यामुळे बाबाजींना काढून दिलं होतं बाहेर. पण तरी तपश्चर्या नाही सुटली, नियम नाही सुटला. करंजगाव तालुका वैजापूरच्या बोर नदीमध्ये पहाटे 4 वाजता कमरे एवढ्या पाण्यात बसून जप करताना बाबाजींची समाधी लागली असेल. पाण्याचा बर्फ झाला, एवढी थंडी होती आणि त्यात एका पायाला धक्का लागला. म्हणजे ते संकुचित झालं रक्तवाहिन्या. बाबाजींना फारसं चालता येत नव्हतं. हे बाबाजींना आधी कळलं होतं 22 वर्ष. म्हणून सांगितलं प्रकृती चांगली तोपर्यंत करी. ही गुरूंना वचन देतानाची दक्षता ज्यांच्याजवळ आहे त्यांचा जय जयकार होतो. नाही तर किती आले किती गेले विचारतो कोण तुम्हाला? लक्षात घ्या, मी खास सांगतो. या सर्व कार्यक्रमांना परमपूज्य माधवागिरी महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळ यांच्या वतीने नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती. या धार्मिक सोहळ्यामुळे तपोवन परिसरात भक्ती आणि अध्यात्माची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळत आहे.